तर आम्ही आलोय शिरपूरच्या यात्रेत साईला यात्रा फिरवायला। रात्रीची वेळ असल्यामुळे यात्रा पाहायला खूप गर्दी असते आणि या गाडीच्या पालखीजवळ येतात साईला या पालखीतच बसायचं होतं। पालखीत बसवल्यावर तो किती खुश झाला तुम्ही पाहू शकता। यानंतर या घोड्याच्या पालखीत त्याला बसवलं। येथे तर खूपच मज्जा येत होती त्याला। त्यानंतर आम्ही गेलो मौतका गुहा पाहायला, जो साई आणि मी आयुष्यात पहिल्यांदा पाहणार होतो। कारण मी 3 वर्षाचा होतो तेव्हा वडील वारले। गरिबीची परिस्थिती असल्यामुळे पैसा पाहायला भेटायचा नाही आणि जेव्हा मी स्वतः कमवायला लागलो तेव्हा कामात वेळ भेटायचा नाही, पण साईमुळे आता वेळ काढावाच लागतो। तर या आडव्या गाड्या चालताना पाहून साई तर म्हणे मला पण अशीच गाडी चालवायची। त्यानंतर आम्ही खाली उतरलो। नंतर साईला या एरोप्लेनच्या पालखीत बसवले। तर बघा साई कसा एरोप्लेन चालवतोय। त्यानंतर आम्ही गेलो एनाकोंडाच्या रेल्वेत बसायला। येथे सुद्धा लई मज्जा आली त्याला। यात्रा फिरली गेली। आता भूकही लागली होती त्यामुळे जेवायला गेलो। तर आम्ही पावभाजी ऑर्डर केली, कारण यात्रा असल्यामुळे ही एकच वस्तू गरम होती। तर चला आम्ही जेवण करतो, तेवढ्यात तुम्ही फॉलो करा बरं।